नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं अंजीरची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ही अशा पद्धतीत पिकलेले अंजीर घेतलेले आहेत बघा, आणि आपल्याला एवढे नाहीत पाहिजेत, दोनच पाहिजे आहेत अशा पद्धतीचे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि अंजीर काय केलेले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघा। तर असे कट करून घ्यायचे की आतमध्ये कुठं खराब वगैरे जर असतील तर बघून घ्यायचे। अंजीर खाल्लेले आपल्या शरीरासाठी चांगले असतात बरं का। तर त्याची चटणी पण करू शकता, मस्त लागते। असे 2 घेतलेले आहेत। तिखटाप्रमाणे टाकायचे त्यात मिरच्या, मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत। चारही पण मिरच्या तिखटवाल्या नाही आहेत। थोडंसं आलं घेतलेलं आहे, छोटा अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे, 6 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत। ह्याच्यामध्ये पुदिना घेतलेला आहे बघा, एवढेसे तुकडे घेतलेले आहेत पुदिन्याचे। देठासकट घेतलेले आहेत। थोडीशी टाकायची कोथिंबीर, ती पण मी देठासकट घेतलेली आहे। त्याच्या जेवढ्या होता होईल एवढ्या काड्या घ्यायच्या। कढीपत्ता घेतलेला आहे बघा, स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे। चवीप्रमाणे टाकायचे ह्याच्यामध्ये मीठ। तुम्हाला पाहिजे तर कैरी पण थोडीशी एक तुकडा, छोटा तुकडा टाकू शकता। आणि आपल्याला ह्याला बिना पाण्याचंच बारीक करून घ्यायचे। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेली आहे। अशी दरदरी करायची बघा, जास्त अशी एकदम पेस्ट अशी करायची नाही, मस्त अशी होते बघा अशा पद्धतीमध्ये। वाटलं तर खलबत्त्यामध्ये, तुमच्याकडे जर दगडी खलबत्ता, लोखंडाचा खलबत्ता असेल तर त्याच्यामध्ये जरी तुम्ही कुटून जरी घेतले तरी चालेल। खायला छान आहे, आपल्या शरीरासाठी सगळ्यात चांगली आहे ही चटणी। करून बघा। आता कसं भेटतात, अंजीर भेटतात तर तुम्ही करा अशा पद्धतीने फ्रेश एकदम। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।